नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत। मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉक्टर ND पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। प्राचार्य बॅरिस्टर PG पाटील जीवन आणि कार्य या विषयावर यूट्यूबवर 10 ते 12 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे। या विषयावर आतापर्यंत मी 5 व्याख्यानं दिलेली आहेत। आजचे हे 6वं व्याख्यान आहे आणि बॅरिस्टर PG पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत जे योगदान दिलं त्या विषयावरचं आजचं हे भाषण आहे। आपल्याला माहीतच आहे की बॅरिस्टर PG पाटील हे कर्मवीर अण्णांचे मानसपुत्र होते। अण्णांनी PG पाटलांना शिकवलं, त्यांची जडणघडण केली, त्यांना परदेशात पाठवलं, बॅरिस्टर केलं आणि अण्णांनी त्यांना विचारलं की तू आता बॅरिस्टर झाला, परदेशात जाऊन चांगलं शिक्षण घेतलंस, आता तू तुझ्या पायावर उभा राहा, तुला पाहिजे तिथं तू नोकरी कर। पण PG पाटलांनी सांगितलं की अण्णा, माझा जडणघडणीत तुमचा सिंहाचा वाटा आहे, मला शिक्षण क्षेत्राची आवड आहे, मी संस्था सोडून कुठेही जाणार नाही, तुम्ही द्याल तो पगार मी स्वीकारायला तयार आहे। मी बॅरिस्टर असलो तरी मी रयत शिक्षण संस्था सोडून मी कुठेही जाणार। हे ऐकून अण्णांना खूपच आनंद वाटला। 1952 साली PG पाटील बॅरिस्टरची पदवी प्राप्त करून इंग्लंडमधून भारतात परतले आणि त्यांनी अण्णांच्या संस्थेतच नोकरी करण्याचं पहिल्यापासून ठरवलेलं होतं। त्यांना अनेक ऑफर्स होत्या, अनेक भारतातील विचारवंतांनी त्यांना चांगल्या चांगल्या ऑफर्स दिलेल्या होत्या, पण त्या त्यांनी धुडकावून लावल्या आणि अण्णांनी मग लगेच PG पाटलांची 1952 मध्ये रयत शिक्षण संस्थेचं सातारला जे छत्रपती शिवाजी कॉलेज आहे त्या कॉलेजवरती ट्युटर इन इंग्लिश या पदावरती नियुक्ती केली आणि अशा प्रकारे 1952 पासून रयत शिक्षण संस्थेत PG पाटलांनी नोकरीला सुरुवात केली। पगार होता महिन्याला फक्त 120 रुपये आणि ट्युटर हे जे पद होतं ते पद कॉलेज लेक्चरर पेक्षा खालच्या दर्जाचं होतं। PG पाटील एके ठिकाणी म्हणतात, मी बार ॲट लंडन, बार ॲट लॉ, बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतात परतले आणि अण्णांनी माझी नेमणूक ट्युटर इन इंग्लिश या पदावर केली। कनिष्ठ दर्जाचं पद होतं, पगार फक्त 120 रुपये होता, तरीसुद्धा मी अतिशय आनंदानं कामास लागलो असं PG पाटील म्हणतात। डिसेंबर 1952 मध्ये बॅरिस्टर PG पाटलांचा विवाह कोल्हापूरच्या सुमती चव्हाण यांच्याबरोबर झाला आणि जून 1954 मध्ये बॅरिस्टर PG पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ सुमती पाटील या दोघेही MA ची परीक्षा पास झाली। त्यांनी MA साठी इंग्रजी विषय ठेवलेला होता आणि ही परीक्षा पुणे विद्यापीठाची ते पास झाली। त्यामध्ये बॅरिस्टर PG पाटलांचा पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक आला आणि त्यांच्या पत्नी सुमती चव्हाण यांचा पुणे विद्यापीठात MA इंग्रजीमध्ये दुसरा क्रमांक आला। अण्णांना अपार आनंद झाला आणि मग दोघेही MA ची परीक्षा पास झाल्यामुळं कर्मवीर अण्णांची इंग्रजीचे शिक्षक मिळवण्याची जी चिंता होती ती चिंता मिटली, कारण त्या काळात एवढं चांगलं शिक्षण असलेले शिक्षक, विशेषतः इंग्रजीचे शिक्षक, विशेषतः पदव्युत्तर पदवी MA पर्यंत
इंग्रजी विषय असलेले शिक्षक मिळतच नव्हते. आणि मग अण्णांनी लगेच पी.जी. पाटलांच्या पत्नी सौ सुमतीबाई यांची लेक्चरर पदावरती नियुक्ती केली. आणि पी.जी. पाटील सर M.A. इंग्लिश झालेले असल्यामुळं त्यांनाही अण्णांनी ट्युटर इन इंग्लिश या पदावरून लेक्चरर इन इंग्लिश या पदावरती बढती दिली. आणि अण्णांनी पी.जी. पाटलांचा पगार वाढवला. 120 रुपयेवरून महिना 200 रुपये इतका पगार केला. पण पी.जी. पाटलांच्या हातात फक्त महिन्याला 120 रुपये येत होते. 80 रुपये संस्था त्यांच्या पगारातून दर महिन्याला कापून घेत. संस्थेनं पी.जी. पाटलांच्या शिक्षणावरती जो खर्च केलेला होता तो खर्च, संस्थेचा खर्च भागवण्यासाठी दर महिन्याला पी.जी. पाटील आपल्या पगारातून रयत शिक्षण संस्थेला 80 रुपये देत होते. जवळजवळ 40% अशा प्रकारचा कृतज्ञता निधी बॅरिस्टर पी.जी. पाटील रयत शिक्षण संस्थेला अत्यंत आनंदानं आपल्या पगारातून देत होते. बॅरिस्टर पी.जी. पाटील रयत शिक्षण संस्थेतच शिकले. रयत शिक्षण संस्थेच्या बोर्डिंगमध्ये वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि संस्थेच्या कॉलेजमध्येच त्यांना ट्युटर, लेक्चरर अशा प्रकारची काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये फार मोठं योगदान दिलं. रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सहभाग हा फार मोलाचा होता. शिवाजी कॉलेजला देणग्या मिळवून देण्यात त्यांनी मोठा पुढाकार घेतलेला होता. देणग्या गोळा करण्यात अण्णांच्या बरोबर ते आघाडीवर असत. विद्यार्थी असताना सुद्धा म्हणजे बोर्डिंगमध्ये राहून शिकत असताना सुद्धा अण्णा संस्थेसाठी, कॉलेजसाठी पी.जी. पाटील देणग्या गोळा करत असत. साताऱ्यात महाविद्यालय नव्हतं आणि अण्णांचे विद्यार्थी सांगली, कोल्हापूर, पुण्याला शिक्षणासाठी जात असत. साताऱ्यात आपणच एखादं महाविद्यालय काढावं असं अण्णांना सतत वाटत होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी जून 1947 मध्ये साताऱ्यात एक कॉलेज काढलं, छत्रपती शिवाजी कॉलेज. आणि 1947 पासूनच पी.जी. पाटील सर देणग्या गोळा करण्यासाठी फिरत होते. शिवाजी कॉलेजला देणग्या मिळाव्यात, शिवाजी कॉलेजची आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी अण्णांच्या बरोबर ते पुणे, मुंबई या ठिकाणी फिरत असत. पुण्यात शिक्षणासाठी ते होते, तरी तिथं ते रयतसाठी देणग्या गोळा करत होते. एवढे निष्ठावान रयत सेवक होते. आणि पगारातील फार मोठा हिस्सा, सुमारे 40% हिस्सा ते संस्थेला देत असत. बॅरिस्टर पी.जी. पाटलांची आणखी एक कामगिरी म्हणजे त्यांनी इंग्रजी स्पेशल BAचा वर्ग सुरू करण्यात पुढाकार घेतला. बॅरिस्टर पी.जी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई हे दोघेही पात्र शिक्षक होते. दोघेच पात्र शिक्षक होते, क्वालिफाईड टीचर होते. आणि हे पात्र शिक्षक संस्थेला, कॉलेजला मिळाल्यामुळं अण्णांनी इंग्रजी स्पेशल BAचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. जून 1954 मध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये हे वर्ग सुरू झाले. आणि हे वर्ग सुरू करण्यात पी.जी. पाटलांचा, सौ सुमतीबाई पाटलांचा वाटा फार मोठा होता. 1956 साली सर्व 4 विद्यार्थी पास झाले. BAचा जो इंग्रजीचा निकाल होता तो इंग्रजीचा निकाल 100% लागला. 4च विद्यार्थी होते. त्यामध्ये महादेव महालिंग स्वामी, MM स्वामी, जे पुढं रयत शिक्षण संस्थे सचिव झाले, ते पी.जी. पाटलांचे, सौ सुमतीबाई पाटलांचे आवडते विद्यार्थी होते. त्यानंतर वकील म्हणून, सुप्रसिद्ध वकील म्हणून प्रसिद्ध झालेले केशवराव पाटील हे सुद्धा त्यांचे विद्यार्थी होते. हे सर्व 4 विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात पास झाले. निकाल 100% लागला. कर्मवीर भाऊराव पाटलांना खूप मोठा आनंद झाला. त्यांनी पी.जी. पाटलांना, सौ सुमतीबाईंना बोलावून शाबासकी दिली. BAचा निकाल 100% लागण्यात पी.जी. पाटलांनी फार मोठे कष्ट घेतलेले होते. सौ सुमतीबाईंनी मोठे कष्ट घेतलेले होते. आणि अण्णा त्यांना बोलावून म्हणाले पी.जी. पाटलांना की सातारा शहरात पेढे वाटा. या सातारा शहरातील बुद्धिवंतांना कळू दे की गरीब घरची गावंढळ मुलं निढाचा घाम गाळून इंग्रजीसारख्या विषयात 100% यश मिळतात.
हे सातारच्या बुद्धिवंतास कळू दे असं अण्णांनी पी जी पाटलांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे पी जी पाटील ह्या सर्व 4 मुलांना बरोबर घेऊन सातारा शहरात बुद्धिमंतांच्या घरी फिरले आणि त्यांना दाखवून दिलं की कमवा आणि शिका योजनेत काम करून सुद्धा गरिबागरची मुलं, अडाणी कुटुंबातली मुलं इंग्रजीसारखा विषय घेऊन पास होऊ शकतात, BA इंग्रजी होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिलं. हे सगळे विद्यार्थी गरीब होते आणि कमवा शिका योजनेतील बहुजन समाजातील विद्यार्थी होते. त्यानंतर 1957 मध्ये कर्मवीर अण्णांनी बॅरिस्टर पी जी पाटलांची रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजवरती प्राचार्य पदावरती नेमणूक केली. ट्युटर लेक्चरर म्हणून ज्या कॉलेजवर काम केलं त्याच कॉलेजवरती प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी बॅरिस्टर पी जी पाटलांना मिळाली. 1957 ते 1964 या काळात त्यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. अत्यंत आनंदानं काम केलं, अत्यंत तडफेनं काम केलं. शिवाजी कॉलेजचा गुणात्मक दर्जा उंचावला, ज्ञानी गुणी विद्यार्थी घडवले, नवीन इमारती बांधल्या. UGC कडून विद्यार्थी जी संघटना आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून विविध प्रकारची मदत घेतली आणि शिवाजी कॉलेजची चांगली उभारणी केली. जुन्या इमारतींचा विस्तार केला, वसतिगृहासाठी मोठा निधी आणला, खेळाच्या मैदानासाठी निधी आणला. शिवाजी कॉलेजमध्ये विज्ञान शाखा सुरू केली. अण्णांची पण इच्छा होती की सायन्स फॅकल्टी सुरू करावी. बॅरिस्टर पी जी पाटलांनी मोठा पुढाकार घेतला आणि सायन्स फॅकल्टी शिवाजी कॉलेजमध्ये सुरू केली. चिंतामणराव देशमुख हे त्यावेळी UGCचे अध्यक्ष होते आणि पीजींनी त्यांना भेटून पाठपुरावा करून 1957 मध्ये सायन्स फॅकल्टीला मान्यता मिळवली. 1958 ते दिल्लीला गेले, चिंतामणराव देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून शिवाजी कॉलेजसाठी 1958 मध्ये 1.5 लाख रुपयाचं अनुदान आणलं. आज हे 1.5 लाख 1958 म्हणजे 30-40 लाख रुपये त्याचं मूल्य. एवढी मोठी रक्कम बॅरिस्टर पी जी पाटलांनी दिल्लीला जाऊन चिंतामणराव देशमुख यांच्याकडून आणली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या हस्ते त्यांनी सायन्स फॅकल्टीची पायाभरणी केली. सातारा जिल्ह्यात कुठेही कोणत्याही कॉलेजवर MAचे वर्गच नव्हते आणि मग साताऱ्यातून BA झाल्यानंतर अण्णांचे विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी MA शिकण्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जात असत. आणि जी मुलं खूपच गरीब होती ती मुलं शिकतच नव्हती याची खंत अण्णांना खूप होती. आणि मग बॅरिस्टर पी जी पाटील सर सुद्धा हे विद्वान विचारवंत होते, पाट्या टाकणारे शिक्षक नव्हते, सच्चे कर्मवीरांचे मानसपुत्र होते, रयत सेवक होते. आणि मग त्यांनी जून 1959 मध्ये MAचे वर्ग सुरू केले. तत्पूर्वी मे 1959 मध्ये 9 मे 1959 कर्मवीर अण्णांचं निधन झालेलं होतं. पण अण्णांची पण इच्छा होती की शिवाजी कॉलेजवरती MAचे इंग्रजीचे वर्ग सुरू करायचे आणि ती इच्छा, कर्मवीर अण्णांची इच्छा बॅरिस्टर पी जी पाटलांनी पूर्ण केली. अण्णा 2-3 वर्ष आजारीच होते आणि पीजींनीच मोठा पुढाकार घेतला आणि MAचे वर्ग सुरू करून अण्णांचं स्वप्न पुरं केलं. कारण MAसाठी विद्यार्थी पुण्याला जात, मुंबईला जात, सांगलीला जात, कोल्हापूरला जात आणि गरिबांची मुलं घरीच बसत. हे अण्णांनी ओळखलेलं होतं आणि पी जी पाटलांनी अण्णांचं स्वप्न पूर्ण केलं. BAच्या वर्गांना शिकवून बॅरिस्टर पी जी पाटील आणि सौ सुमतीबाई पाटील MAच्या वर्गांना अध्यापन करत असत आणि विशेष म्हणजे हे अध्यापन मोफत करत असत. कसलंही जादा वेतन त्यांना दिलं जात नव्हतं, फुकट शिकवत असत. आणि बॅरिस्टर पी जी पाटील सर त्या संदर्भात एके ठिकाणी म्हणतात, आम्ही MAचे वर्ग सुरू केले, MA इंग्रजीचे वर्ग सुरू केले, पण त्याबद्दल आम्हाला कसलाही मोबदला मिळत नव्हता. पण MAमुळं आम्हाला वाचायला खूप मिळत होतं आणि गरिबाच्या मुलांना शिकवण्याची संधी मिळाली याचा आम्हाला खूप मोठा आनंद मिळत होता, असं बॅरिस्टर पी जी पाटलांनी एके ठिकाणी नमूद केलेलं. त्यांनी शिवाजी कॉलेजवरती आणखी एक चांगलं काम केलं, तो म्हणजे
त्या काळात मराठी जो विषय होता तो बंद पडलेला होता, तो विषय पुन्हा सुरू केला. बॅरिस्टर पी.जी. पाटील, सौ सुमतीबाई पाटील इंग्रजीचे नामवंत विद्वान प्राध्यापक होते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ख्याती होती आणि महाराष्ट्रातून अनेक शहरातून, विदर्भातून, मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी साताऱ्यात शिक्षणासाठी येत असत. आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील इंग्रजीचे विद्वान प्राध्यापक असल्यामुळं त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई याही इंग्रजीच्या ख्यातनाम विद्वान प्राध्यापिका असल्यामुळं सगळे विद्यार्थी इंग्रजीच विषय घ्यायचे, बाकीचे विषय फारसे घेत नसत. आणि त्यामुळे मराठी विषय तर बंदच पडला. आणि पुढे काही वर्षानंतर काही विद्यार्थिनींना असं वाटलं की आपण मराठी विषय घ्या, पण विद्यापीठाचे नियम आडवे येत होते. विद्यार्थी संख्या खूपच कमी होती. एवढ्या कमी संख्येला मराठी विषय स्पेशल सुरू करणं सोपं नव्हतं. विद्यापीठाचे नियम कडक होते. आणि तरीसुद्धा बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी विद्यापीठाची समजूत घालून मराठी जो विषय बंद पडलेला होता तो विषय सुरू केला. खटपट केली मोठी, आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विषय घेता आला पाहिजे असं पी.जी. पाटील सतत म्हणत असत. ते कधी म्हणत नसत की माझाच इंग्रजी विषय घ्या. विद्यार्थ्यांना जो विषय आवडतो तोच विषय विद्यार्थ्यांनी घ्यावा असं ते म्हणत असत. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना कधीही नाराज केलं नाही, नाउमेद केलं नाही. संख्या कमी असली तरी विषय सुरू करून तो टिकवून ठेवण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी कॉलेजवरती अध्यापनाचं, प्रशासनाचं काम करत असताना सुद्धा ते रेक्टर म्हणून सुद्धा काम करत होते आणि त्यांनी तेही काम अतिशय चांगलं केलं. कराडला कॉलेज सुरू करण्यात सुद्धा त्यांचा मोठा वाटा होता. कराडला कॉलेज काढावं असं कर्मवीर अण्णांना खूप वाटत असं. याचं कारण असं की साताराप्रमाणे कराड हे सुद्धा डेव्हलप होत होतं आणि कराडला कोणतंही कॉलेज नव्हतं. आणि मग विद्यापीठाला प्रस्ताव पाठवणं, चौकशी समितीला माहिती देणं ही अतिशय महत्त्वपूर्ण कामं बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी केली. आणि पुणे विद्यापीठानं कराडला कॉलेज काढण्याची परवानगी दिली आणि कर्मवीर अण्णांनी त्या कॉलेजचं नाव ठेवलं सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज. जून 1954ला हे कॉलेज सुरू झालं. प्राध्यापक रा.कृ. कनबरकर की जे पुढं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, त्यांना पहिले प्राचार्य म्हणून कराड कॉलेजवरती कर्मवीर अण्णांनी नेमणूक दिली. आणि जून 1964मध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटलांची कराडला प्राचार्य पदावरती संस्थेनं बदली केली. 1964 ते 67 आणि 1969 ते 72 या काळात बॅरिस्टर पी.जी. पाटील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य होते. आणि या काळात सुद्धा त्यांनी कराड कॉलेज चांगलं नावारूपाला आणलं. कराड कॉलेजमध्ये काही इमारती बांधल्या, सायन्स फॅकल्टी सुरू केली. 1965मध्ये त्यांनी कराडला सायन्स फॅकल्टी सुरू केली. आता त्यांची बदली साताराहून कराडला झाली, पण त्यांनी सातारला M.A.चे इंग्रजीचे वर्ग सुरू केले. आता हे वर्ग बंद पडण्याची भीती होती, कारण बॅरिस्टर पी.जी. पाटील आणि सौ सुमतीबाई हे दोघेच क्वालिफाईड पात्र शिक्षक होते. इंग्रजी शिक्षक मिळत नव्हते आणि म्हणून त्यांनी शिवाजी विद्यापीठाला विनंती करून सातारचे M.A.चे वर्ग कराडला आणले आणि सगळी मुलं कराडला आणून त्यांनी शनिवारी आणि रविवारी ते त्या मुलांना इंग्रजी शिकवत असत. सातारचे M.A.चे इंग्रजीचे वर्ग बंद पडणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली. ते वर्गच त्यांनी कराडला आणले. सातारला कोण शिकवणार असा जो प्रश्न होता तो प्रश्न मिटला आणि विद्यार्थ्यांची चिंता मिटली असं अनेक विद्यार्थ्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. बॅरिस्टर पी.जी. सरांच्या नावामुळंच साताऱ्यात विद्यार्थी आलेले होते, पण त्यांनी विद्यार्थ्यांचं काही नुकसान होऊ दिलं नाही. कोल्हापूरला रेचं एखादं कॉलेज काढावं, एखादी शाळा काढावी, एखादी शाखा काढावी अशी कर्मवीर अण्णांची खूप इच्छा होती. कारण कर्मवीर अण्णांचं बालपण, शिक्षण कोल्हापुरात झालेलं होतं आणि राजर्षी शाहू महाराजांना ते गुरु मानत असत. आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील एके ठिकाणी म्हणतात की अण्णा माझ्या सतत स्वप्नात यायचे आणि म्हणायचे की मला या ठिकाणी कोल्हापुरात काहीतरी शाळा, कॉलेज सुरू करायचं. आणि त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचं काम अण्णांच्या मृत्यूनंतर बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी केलं.
1961 साली माननीय व्ही.टी. पाटील कोल्हापूरचे त्यावेळचे तत्कालीन खासदार यांनी कीर्ती कॉलेज काढलेलं होतं आणि ते कीर्ती कॉलेज हे कोणत्या तरी संस्थेला द्यायचा त्यांचा विचार होता आणि त्या कॉलेजमधील प्राध्यापक चंद्रकांत पाटगावकर यांनी असं सुचवलं की हे कॉलेज रयत शिक्षण संस्थेलाच द्यावं आणि त्याप्रमाणे 1967 मध्ये हे कॉलेज रयतला देण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे हे कॉलेज 1967 मध्ये रयत शिक्षण संस्थेला देण्यात आलं आणि कोल्हापूरला बॅरिस्टर पी.जी. पाटलांचीच बदली संस्थेनं या कॉलेजवरती केली. 1969 मध्ये संस्थेनं कीर्ती कॉलेजचं नामांतर करून त्या कॉलेजला राजर्षी शाहू महाराजांचं नाव दिलं. हे कॉलेज महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 2 वर्ष भरत होते. बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी जागा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी महसूल मंत्री होते बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब देसाईंनी या कॉलेजला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील ज्येष्ठ विचारवंत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि त्यावेळचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य एन.डी. पाटील साहेब, बॅरिस्टर पी.जी. पाटील हे महसूल मंत्री बाळासाहेब देसाई यांना भेटले आणि देसाई साहेबांनी कदमवाडीतील विचारे माळ इथं जी जागा होती, भरपूर जागा होती, ही जागा रयत शिक्षण संस्थेला देऊन टाकली. 1971 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. 1967 ते 1969 या काळात ते प्राचार्य होते आणि 1967 पासूनच इमारत बांधण्यासाठी ते पैसा गोळा करत होते. दर शनिवारी कराडला जाऊन ते एम.ए.चे वर्ग घेत होते. एम.ए.चे वर्ग हे शनिवारी आणि रविवारी ते जाऊन तिथं कोल्हापूरहून शिकवत असत. पीजींच्या प्रयत्नामुळेच कीर्ती कॉलेज रयतला मिळालं. काही जण यामध्ये खोडा घालत होते, त्यांना नाउमेद करत होते. संस्थेचे काही लोक चर्चेसाठी सुद्धा आले नाहीत असं एके ठिकाणी लिहिलेलं वाचायला मिळतं. पण बॅरिस्टर पी.जी. पाटील नाराज झाले नाहीत, नाउमेद झाले नाहीत, कारण अण्णा सारखं त्यांच्या स्वप्नात यायचे आणि सांगायची इथं काहीतरी सुरू करा. कोल्हापूर ही माझ्या गुरूंची राजधानी आहे, राजर्षी शाहू महाराजांचं हे कोल्हापूर आहे आणि इथं काहीतरी मला सुरू केलं पाहिजे असं सारखं अण्णा म्हणायचे आणि त्यांची ती इच्छा पूर्ण केली. त्यांनी अतिशय चांगलं असं महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं आणि त्या महाविद्यालयाचा नावलौकिक त्यांनी वाढवला. विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली. देणग्या जागा मिळवण्यासाठी बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि अण्णांचं स्वप्न पूर्ण झालं. पुढे 1969 ते 1972 त्यांची कराडला बदली झाली. अशा प्रकारे 1952 पासून बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी रयत शिक्षण संस्थेत नोकरीसाठी सुरुवात केली. 1952 ते 1975 पर्यंत ट्युटर, लेक्चरर, प्राचार्य, सचिव, रेक्टर या पदावर त्यांनी काम केलं आणि पुढं ते रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून आले. त्यानंतर ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. कुलगुरूनंतर सुद्धा त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून शिवाजी कॉलेजवरती काम केलं. सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय यशस्वीपणे पार पडल्या. आनंदानं काम केलं. संस्था देईल तो पगार, संस्था सांगेल ते कॉलेज, संस्था देईल ते ठिकाण यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी संस्थेचा वेलू जो आहे तो गगनावरती नेला आणि चांगलं काम करून, तडफेनं काम करून, प्रामाणिकपणे काम करून स्वतःचा आणि रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक त्यांनी वाढवला. अशा प्रकारे बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत अतिशय चांगलं प्रामाणिकपणे असं काम केलं. त्यांच्या योगदानाची माहिती आपण आजच्या भाषणात घेतली. पुढच्या भाषणामध्ये त्यांच्या आणखी एका पैलूवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.